नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि स्वादिष्ट गावठी चिकन। सर्वप्रथम आपण चिकन स्वच्छ धुवून घेऊयात। आता आपण लेग पीसला छोटे छोटे कट्स करून घेऊयात, म्हणजे मसाला आतपर्यंत छान मुरेल। आता आपण यात मीठ, हळद आणि धने पावडर घालून चिकन मॅरिनेट करून बाजूला ठेवूयात। तोपर्यंत आपण अर्धा कांदा कापून घेऊयात। आता कुकरमध्ये थोडं तेल गरम करून त्यात तमालपत्र टाकूयात आणि मग कांदा टाकूयात आणि नंतर थोडे खडे मसाले घालूयात। याच्यामुळे आपल्या चिकन सूपला छान टेस्ट येते। कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊयात आणि मग मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करायचं आणि चिकन कांद्यासोबत छान परतून घ्यायचं। याच्यामुळे चिकनला छान फ्लेवर येतो। आता आपण ॲड करणार आहोत पाणी। पाणी गरम करूनच ॲड करायचं आणि मग आपण कुकर पॅक करून घेऊयात आणि हे चिकन शिजवून झाल्यावर याची टेस्ट खूप छान लागते। लहान मुलांसाठी हे खूप पौष्टिक आहे। या सूपमुळे मुलांची हाडं बळकट व्हायला मदत होते। चला, चिकन शिजते तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करू। सर्वात आधी सुकं खोबरं बारीक कट करून घेऊयात आणि त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेऊयात। कढईमध्ये तेल टाकूयात, त्यामध्ये हे कट केलेले खोबरं आणि कांदा असं छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊयात, ज्याने आपल्या चिकनला छान असा फ्लेवर येतो। पहा किती छान कलर येतोय, याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते। मी कोथिंबीर कट करून घेते, थोडंसं आलं, लसूण, मी आलं पण फ्राय करून घेते आणि लसूण पण फ्राय करत असते। आता हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घेऊयात। चिकन ग्रेव्हीसाठी वाटण तयार झालेलं आहे। चला, आपण आता फोडणीची तयारी करूयात। सर्वात आधी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूयात, त्यामध्ये तमालपत्र, खडे मसाले आणि हे वाटलेलं वाटण टाकून घेऊयात। थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि चिकन मसाला ॲड करूयात। हे वाटण छान असं तेलामध्ये परतून घेऊयात। वा, मस्तच! पहा, मसाल्यांना किती छान तेल सुटायला लागलं आहे, म्हणजे मसाले शिजून झालेले आहेत। आपण त्यामध्ये उकडलेले चिकन टाकून घेऊयात आणि मस्त अशी उकळी काढूयात। पहा किती छान तर्री आली आहे। 5 मिनिट मध्यम आचेवर असंच चिकन शिजत ठेवूयात। यानंतर आपण बनवणार आहोत सुखं चिकन। त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊयात, त्यात बारीक चिरलेला अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो फ्राय करायचं, ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करत राहायचं आणि त्यानंतर आपण त्यात वाटलेलं वाटण 2 चमचे वाटण टाकायचं। यामध्ये आपण सुके मसाले जे ग्रेव्हीसाठी वापरले तेच टाकणार आहोत। गरम मसाला, चिकन मसाला, मिरची पावडर, हे सगळं छान परतूयात जोपर्यंत ते एकदम ड्राय आणि मसालेदार होत नाही। आणि अशा प्रकारे आपलं झणझणीत आणि स्वादिष्ट चिकन तयार। नक्की करून बघा आणि कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा। तर आजची ही रेसिपी इथेच संपूयात। पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि चविष्ट रेसिपीसोबत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या रेसिपीत। बाय बाय।